पुढची बातमी मीरा भाईंदरमधून. घोडबंदर रोडवरील खड्डे आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आल्याची गंभीर घटना चेणे गावाजवळ घडली आहे. रस्त्यातील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एक रिक्षा थेट खाडीत कोसळली. अपघातात रिक्षेतील प्रवासी जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार देखील केले गेले. रिक्षा रात्री सुमारे 11:30 वाजता फाउंटन हॉटेलहून ठाणे स्टेशनकडे प्रवाशाला घेऊन जात होती. चेणे गावाजवळच रस्त्यात मोठा खड्डा आल्यानं चालकानं ब्रेक दाबला आणि रिक्षावरील त्याचं नियंत्रण सुटलं. ती खाडीत पडली. अपघातात रिक्षा चालक ब्रिजेश कुमार चव्हाण यांनी रिक्षेबाहेर उडी मारून जीव वाचवला, मात्र प्रवासी यात जखमी झालाय. स्थानिकांच्या मदतीनं त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी इरफान सय्यद सध्या संपर्कात आहेत. इरफान, मोठी दुर्घटना म्हणावी लागेल, खड्ड्यामुळे जीव धोक्यात आलाय. या संदर्भात काही कारवाई करण्यात आली आहे? काय अधिक माहिती आहे? मीरा भाईंदरच्या घोडबंदर रोडवरील खड्डे आता वाहन चालकांच्या जीवावर बेतू लागल्याचं समोर आलं आहे. चेणे गावाजवळ मोठा खड्डा चुकवताना एक रिक्षा थेट खाडीत कोसळली. हा अपघात काल रात्री 11:30च्या सुमारास झाला, जेव्हा रिक्षा चालक प्रवाशाला घेऊन ठाणे रेल्वे स्टेशनला जात होता आणि या अपघातात प्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत याच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाहीये. 27 जुलैला म्हणजे 3 दिवसांपूर्वी वाहतूक विभाग, मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या वाहतूक विभागाने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी पत्र दिलं होतं की या रस्त्यावर जे काही खड्डे आहेत, जी काही छोटी मोठी कामं आहेत ती करून घ्यावी. मात्र याच्याकडे कुठे ना कुठे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. नक्कीच धन्यवाद इरफान, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.